मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे आळशी कोंबडा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक कोंबडा, कोंबडी आणि त्यांचं पिल्लू असे आनंदाने राहत होते. कोंबडा रोज सकाळी लवकर उठायचा, बांग द्यायचा, जंगलातल्या साऱ्या प्राण्यांना उठवायचं काम तो अगदी इमाने इतबारे करायचा. कोंबडी पण सकाळी उठायची, दाणे टिपून आणायची, कोवळ्या उन्हात पंख साफ करून गवतात अंड्यांची राखण करत बसायची. त्यांचं पिल्लू मात्र अतिशय आळशी होतं. त्याला लवकर उठायला अजिबात आवडायचं नाही. खुराड्यात टोपलीखाली पंखात चोच खुपसून ते अगदी आरामात झोपून राहायचं. उन्हं डोक्यावर आली तरी 10 वेळा उठ उठ असं म्हटल्याशिवाय पिल्लू उठायचं नाही. त्याची आई त्याला नेहमी समजवायची, अरे आता तू मोठा झालास, आता जंगलातलं आरवण्याचं काम तुलाच करायला लागणार आहे. सगळ्या जंगलाला उठवायची जबाबदारी तुला घ्यायची आहे. पण 1 नाही की 2 नाही, डिम्म. याचा आळशीपणा काही कमी झाला नाही. आरामात उठायचं, आईने आणलेले आयते दाणे खायचे, दिवसभर मित्रांबरोबर टवाळक्या करायच्या, खोड्या काढायच्या आणि रात्री दंगा करून झोपून जायचं. एक दिवस कोंबडा गावाला जाणार होता. तो म्हणाला, बाळा, आज मी शेजारच्या जंगलात चाललोय कामासाठी काही दिवस. तुला आता रोज सकाळी लवकर उठून बांग द्यायची आहे बरं का. जंगलातल्या सगळ्यांना तुलाच उठवायचंय. थोडे दिवस तरी लवकर उठ रे बारा. हो बाबा, मी नक्की करीन, तुम्ही काही काळजी करू नका, पिल्लू म्हणालं आणि कोंबडा गावाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पिल्लू काही उठलं नाही. कोंबडीला जाग आली. तिनं पिल्लाला उठवलं. उठ रे बाबा, जंगलातल्या सगळ्यांना उठवावं लागेल. पिल्लू आळशीपणाने म्हणालं, ए आई थांब ना, 5 मिनिटं. थोड्या वेळाने परत तिने उठवलं. उठ रे बाळा, उशीर झाला, बघ सूर्य उगवायला लागला. हो ग आई, 2च मिनिटं. आई 1च मिनिटं. असं करत पिल्लू काही उठलं नाही. शेवटी आईने कंटाळून त्याचा नाद सोडून दिला आणि ती तिची कामं करायला लागली. सूर्य उगवला, सगळीकडे उजेड झाला. सगळे प्राणी, पक्षी कोंबड्याच्या आवाजाची वाट बघत आपापल्या घरट्यात गुहेत बसून राहिले होते. पण एवढं ऊन वाढल्यावर हळूहळू सगळे प्राणी पक्षी बाहेर येऊ लागले. चिमणी म्हणाली, अरे च्छा, एवढं ऊन आलं, आपले कोंबडे दादा तर गावाला गेलेत, पण त्यांचं पिल्लू आरवलं कसं नाही. कावळा उठला, पोपट उठला, पोळ्यातून मधमाशा जाग्या झाल्या, उंदीर ससे बिळातून बाहेर आले, वाघ सिंह आळोखे पिळोखे देत गुहेतून बाहेर पडले, झाडावरून माकडं उड्या मारत खाली आली. अरे रे, किती उशीर झाला, आता आम्हाला फुलांमधला मध कसा मिळणार. सगळा मध तर उन्हाने वाळून गेला असेल. हे कोंबड्याचं पिल्लू आरवलं कसं नाही. हो ना, आम्हाला पण दाणे अळ्या खायला खूप उशीर झाला. आता एवढ्या उन्हात आम्ही अन्न शोधत कसं फिरणार. सगळे पक्षी ओरडले. सगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना उन्हाचा तडाखा अगदी सहन होईना. त्यांनी ठरवलं आणि कोंबड्याच्या पिल्लाविरुद्ध तक्रार करायला सगळे सिंहाकडे पोचले. सिंहाकडे सगळ्यांनी कोंबड्याच्या पिल्लाची तक्रार केली. त्याच्या आळशीपणामुळे आज सगळ्यांचं नुकसान झालं. सगळ्यांना किती त्रास झाला हे सिंहाला समजलं. पण सिंह हुशार होता. तो म्हणाला, नुसतं लवकर उठ असं सांगून आणि त्याला ओरडून काही उपयोग होणार नाही. त्याला चांगली अद्दल घडवायला पाहिजे. आपण एक काम करूया, उद्या सकाळी आपण आपलं लवकर उठून सगळे जंगलातले प्राणी पक्षी समुद्रकिनारी फिरायला जाऊया. पण ऐका, कोंबडीच्या पिल्लाला कोणी उठवायचं नाही आणि त्याला कोणी आपल्या या प्लॅनबद्दल सांगायचं पण नाही. सगळ्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सगळे पहाटे पहाटेच आवाज न करता उठले. चिमण्यांनी चिवचिव केलं नाही, पक्ष्यांनी आवाज केले नाहीत, कोंबडीसुद्धा हळूच उठली. खुराड्यात पिल्लू झोपलंय गाढ हे बघून पावलांचा आवाज न करता घराबाहेर पडली. सगळे प्राणी पक्षी जमले आणि मस्त फिरायला समुद्र किनाऱ्यावर निघून गेले. इकडे डोक्यावरती उन्हं आली. आपल्या पिल्लाला जाग तर आली होती, पण जाऊ दे ना,
आई अजून उठवत नाहीये, मग कशाला उठायचं असा विचार करून ते मस्त झोपून राहिलं. बराच वेळ झाला. आजूबाजूला कशाचीच हालचाल ऐकू येईना, आईचा पण आवाज येईना. म्हणून काळजीनं पिल्लू हळूच खुराड्याबाहेर आलं. बघतं तर काय, आजूबाजूला आईच नाही. गेली असेल कुठेतरी इकडे तिकडे कामाला. म्हणून त्यांनी बघितलं तर आई राखण करते ती अंडी पण नाहीत. अरेच्छा, कुठे गेले सगळेजण. म्हणून पिल्लू उड्या मारत थोडंसं बाहेर आलं. आजूबाजूला कोणीच नाही. झाडावरती एकही पक्षी नाही, आजूबाजूला प्राणी नाही, ससा नाही, उंदीर नाही, हरणं नाही, कोणीच दिसेना. आता मात्र पिल्लू घाबरलं. घाबरून इकडे तिकडे पळून कोणीतरी दिसतं का ते शोधायला लागलं. आई, आई, ए आई अशा हाका मारायला लागलं. कोणी त्याला उत्तर दिलं नाही. आता मात्र रडकुंडीला आलं. त्याला भूक पण लागली होती, पण दाणे तर नव्हतेच. कोणाचा आवाज नाही, बोलायला कोणी नाही. सगळे गेले कुठे काही कळेना. दिवसभर शोधून दमलं. अंधार पडत आला. पिल्लू बिच्चारं घाबरून एकटंच खुराड्यात बसून राहिलं. आणि थोड्या वेळाने अचानक त्याला सगळ्यांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज आला. लगेच पिल्लाने तोंड बाहेर काढून बघितलं. सगळे पक्षी प्राणी आनंदाने हसत उड्या मारत त्याला परत येताना दिसले. पिल्लू धावतच गेलं. आई, आई, तुम्ही कुठे गेला होता सगळे? मी दिवसभर एकटा होतो. मी किती हाका मारल्या, मला तुम्ही सांगितलं पण नाही. मला उठवलं का नाही? तेव्हा सिंह म्हणाला, अरे तुला तर आळशीपणा करून झोपून राहायचं असतं, मग कशाला तुला उठवायचं? आम्ही सगळे गेलो होतो सहलीला, मस्त समुद्र किनाऱ्यावर फिरायला, समुद्रात डुंबायला, मासे खायला आणि मज्जा करायला. तुला उठवलंच नाही, कारण तुला तर लवकर उठायला आवडत नाही. तेव्हा पिल्लाला आपली चूक कळली. सगळ्यांनी मज्जा केली, मला काहीच करायला मिळालं नाही. त्याला खूप खूप वाईट वाटलं. दिवसभर उपाशी होतं ते. आईला म्हणालं, आई माझं चुकलं, मी परत असं कधी करणार नाही. मी रोज सकाळी माझं लवकर उठणार आणि आपलं जे काम आहे अख्ख्या जंगलाला उठवण्याचं ते मी व्यवस्थित पार पाडणार. सिंहानं त्याला एक संधी दिली. ठीक आहे, उद्या जर तू लवकर उठून सगळ्यांना उठवलंस तर आम्ही तुला माफ करू, नाहीतर शिक्षा होईल बरं का. त्या रात्री पिल्लानी मनाशी ठरवलं, उद्यापासून मी आळशी राहणार नाही. बाबांसारखी रोज सकाळी बांग देणार. दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लाने डोळे उघडले. अजून आभाळ काळसरच होतं. पिल्लू उड्या मारत खुराड्याबाहेर आलं, उभं राहिलं आणि पहिल्यांदा जोरात बांग दिली. त्याचा आवाज ऐकून सगळं जंगल जागं झालं. पक्षी घरट्यातून बाहेर आले, प्राणी गुहेतून धावत आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. चिमणी म्हणाली, वा वा, आपलं पिल्लू आता मोठं झालं. सिंहाने कौतुकाने हसत सांगितलं, शाब्बास, तू आज खूप छान काम केलंस. आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. त्या दिवसापासून पिल्लू कधीच उशिरा उठलं नाही. रोज सकाळी वेळेवर बांग द्यायला लागलं. जंगलातले सगळे प्राणी पक्षीसुद्धा वेळेवर उठू लागले. जंगल पुन्हा आनंदी झालं आणि आपलं पिल्लू आता आळशी पिल्लू राहिलं नाही.